संसारात कंटाळलेला माणूस कधी भक्ती करता? संसारागत किती जीवाचं सुद्धा मागा वैतागला, जीवाचं सुद्धा कंटाळला, पण करतानाच काय सांगतानाच कोणा शेजाऱ्यांका तर सांगाकच नको. शेजारी कोण माझ्या काय ऐकानच घेऊते नाही मागा ठाव कसा. कारण तेव्हा त्या शेजारी जर मागा सांगत ना, आता मी ऐकलंय ना, मग आता माझ्या शेजारी कशी ऐकतली मागा सांगा. तेव्हा सगळी शेजारी मागा सांगत होती, वासंती बोय या वासू बरोबर तू लगीन करून वापसतलस. पण शेजाऱ्यांचं मी ऐकलंय ना आणि वासूवरात लगीन केलंय. लगीन झालं तरी लोक मागा विचारित, तू वासंती या वासू बरोबर तू लगीन कसा काय केलं? बरे लगीन कसा काय केलंय म्हणजे लोक करतात तसा मी केलं. अगो तसा नाही म्हणत आम्ही, या वासूची पहिली बायको मेललेली ती काय एकदा मोठे चेडू असा आणि दुसरेपणाक लगीन कसा केलं असे लोक मागा विचारित. दुसरेपणाक लगीन केलंय काय झाला केलंय तो काय म्हातारा होतो जाडजूड कुंभियासारखो बापियो म्हणून केलंय लगीन मी. आणि मागा सांगा एका जागी समजा बायको मेली म्हणून काय त्याच्यामुळे कोणी लगीन करताना म्हणून केलंय मी लगीन समाजला ना. आणि खरा सांगायचा म्हणजे त्याची श्रीमंती, खोटं सांगत नाही मी. हो 10-15 म्हशी त्याची, सगळे दुधाचे, सगळा दूध नेऊन बाजारात यायची, 8-9 गाय सगळे दुधाचे, सगळा दूध नेऊन बाजारात यायची. मग अशा श्रीमंत माणसामुळे लगीन केलं त्याच्यात काय झालं असं मागा तेव्हा वाटा. पण आता असं वाटतं याच्यामुळे लगीन केलेली माती खाल्ली. लोक सांगत त्याच बरोबर होता, लोकांचं ऐकलं असतंय ना तो असं जीवाचं कंटाळू गेलो नसतो आणि वैतागव गेलो नसतो. माझ्या संसारात मग सगळा काय बरा असा, दागिने असत, कपडे असत, सगळा काय असा. पण मग कंटाळ येतं यांच्या जेवणाचं यांच्या मग कंटाळ येता. रोज यांच्याकडे डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा. माझ्या बाबाच्या घरात कसा होता, एखाद्रो दिवस गेलो तर नाहीपेक्षा काहीतरी मावरा मटण आमच्याकडे असायचा आणि ती सवय माका लागली. म्हणून मी यांना केव्हा तरी काय सांगते, ओ बाजारात जातात ना काहीतरी घेऊन यावं मग मावरा मटण काहीतरी. शशा आज सोमवार असा, उद्या मंगळवारा, गुरुवारा, रोज यांचे गाव हे असतात, रोज यांचे 17 देव. ह्यो देव आज तो देवाचा नाव ह्या देवाचा ना, कंटाळलेला मग ऐका समाजला ना. आणि ज्यांचे 17 देव असतात, ज्यांचे 17 देव असतात ना त्यांचा कधीच भला होत नसता. आणि देव काय खयचो सांगता, मावरा मटण खाऊ नको म्हणा, खयचोच देव असा सांगत नाही समाजला ना. देव काय सांगता, काय व्हायाचा तू खा, जीव मारू नको, पण सकाळी उठल्यापासून रात्री निजापर्यंत 2दा तरी माझा नाव घे का मी समाधान. असा देव म्हणतो बाया पुढ्यांका सांगतो लागून त्यांना सांगाल काय उपयोग असा. आणि मी असं म्हणते देवावर जर चलत नाही ना, मी खोटा सांगत नाही, मी ते आमच्या देवळाकडे बघलोय, माणसांच्या रांका होतो देवळाकडे, सगळ्यांच्या काकेत कोंब होतो. गावकार घराण्या घाली कोंब्याची मान धरी आणि कापली, कोंब्याची मान धरी कापली, मान कोंब्याची गावकऱ्याच्या हातात, तंगड भक्ताच्या हातात आणि रकात देवाच्या पुढे. मग देवा चालत नाही तर मग ह्या कसा काय दिवस पुढे असताना. बरं त्या देवाचा जाऊन दे. आता देवीच्या बाजून जर गेला, देवीचं गोंधळ घालू घ्या सांगतात पहिलं बकरं, मग तो चालतात ना. मग देवाचं नाव किती सांगतात, 17 देवांची नावं सांगतात. म्हणून मी यांच्याकडे म्हणाल उलटा बोलत राहतोय त्यामुळे. आणि त्याचे 17 देव होत, एक सुद्धा पावाचं नाही. कारण एखाद्या शंकराची भक्ती करता, विष्णूची भक्ती करता, ब्रह्मदेवाची भक्ती करता, आणि ज्यावेळेला संकट येताना तेव्हा देवा आरडता, शंभूदेवा धावरे माझ्यावर संकटीला, शंभूदेवा धावरे. तो बिचारो मरापर्यंत धावता की त्या भक्तावर संकटीला म्हणा. शंभूदेवा म्हणता पुन्हा म्हणता विष्णुदेवा धावरे. त्याका वाटतं त्याका आरडता मी किती जाऊ, तो पाठी जाता. असा म्हणता सगळे देव पाठी जातात. आणि यांच्या पदरात म्हणजे माती असल्या भक्तांच्या 17 देव मांडणाऱ्यांच्या म्हणून माणसाचा देव एकच हलो, तो सुद्धा आऊस आणि बापू. एखाद्या आपला पोर पडला आहे गे बाबा रे केलं आऊस बापू धावा नाही तरी पाठी जाऊची नाही, ती आपली देव. म्हणून यांना मी सांगतोय
दादा काय करताच ना माका बरोबर वाटत नाही. तुमका खावचा नसतात तर तुम्ही खाऊ नको. सोमवारी खायचा ना, आयतवाराक खाऊ काय ना, मग तो देवाचं वार ना. म्हणून माका राग येता. मी सांगलं यांका पटत नाही, पण आज ठरवून ठेवलंय मी बाजारात गेले होत ना, जर आज का आणलेली नसात तर आज यांचा भजनच करतोय. दही घ्या कोणी दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी दूध घ्या कोणी, दही माझं लोण्याचं, दही माझं लोण्याचं, बिगर पाण्याचं, बाई बाई बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं, बाई बाई बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं, बाई बाई बिगर पाण्याचं. दही घ्या दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी दूध घ्या कोणी, दही माझं लोण्याचं, दही माझं लोण्याचं, बिगर पाण्याचं, बाई बाई बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं, बाई बाई बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं, बाई बाई बिगर पाण्याचं. तुमका रे सांगू काय बिगर पाण्याचा अरे आमचा काय जाता आमका माहिती. आणि पाणी खयच्या जीवावर घालतलं. 7 महिने झाले पाऊस लागता, येऊन जाऊन मस्ती पाण्यात बसता, आधीच पातळ दूध येता आणि त्याच्यावर आणखी पाणी घातलंय तर माझी नाही वाट लागतली. मग हे पाण्यान नाव घालतीत माका. आणि पहिल्यापासून आमचा तसा जा कधी पाणी घालूकच नाही. आता किती घालूचा मनात वाटता, कारण तेव्हा खूप होता, आता काय नाही. तेव्हा हातीत रवा नाही होती, हे आता यादा सुरपूर रावला. तेव्हा ये दे हो खटार गाडी नेऊ. आता ते दिवस गेले. काय करतल भानगडीत घराकडे येईल मरे वासंतीच्या महाल. दुसरेपणाची काय असाना बायला माझी. आणि बायले गेल्या गेल्या प्रेमा नावात देऊ होयो, नाही तर पुढचा काय खरा नाही. वासंती ग वासो तू बापी खुळावलं होई का. आपण वासू मी माका वासू म्हणता. काय बोलताय काय विचार तरी करा. तुम्ही वासू माका वासू म्हणता. अगो जगासाठी मी वासू, तिया माझ्यासाठी. अगं बाई माझ्या लादला मारल्या. अहो तुम्ही वासू म्हटला ना तेव्हा माका असं वाटलं तेव्हा मी वापरू रे कधी झालं. बरा राव बरा राव बरा राव बरा राव बरा राव. तुमच्या पाया पडले आणि बसा म्हणा चांगलंय कडे वाकण बघू कोणा गेला सूर्यात बघू केलं, पण तो सकाळी तुमच्या बरोबरच गेलो ना. ह्यो सकाळी येता आणि संध्याकाळी जाता. तू त्याला काय बघू तू मागच्या वेळा चंद्राग्रहण लागला ना, त्याच्या भयान हिने आपली बाजू बदलल्यानं सांगत. अरे देवा नाही 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 मी सकाळी बघले तो पुरी एकच उगावलो. औषधाच गोटा नाही सांगू. तो तुझ्या आधी उठलो का तिया त्याच्या आधी उठलो. तो उगवायच्या अगोदर मी उठले मग तो उगावलो तेव्हा मी बघले उगावताना. मी रोज लवकरच उठते तुमका ठाव कसा ना. मग वाटतं आमचीच चांदणी उलटी येईल कशी. आज मी बाजारात सुनिलंय आणि वाजक्या चक्क माझ्या पाया पडला. यालाच नाही ना. नाही गो. मग जमिनीकडे बघून विचार करलो करता. हे मायाभूमी तुझे मी. मायभूमीचा काय फेडी ना पांग सारे. अरे देवा अजून फेडलाच नाही. आणि ना आरतीला फेडतालाच कधी. काय गो काय भेटत हळूहळू भेटू काय थोडा ताव इतक्या घ्यायचा ना. मनानच सांगतो भेटत वाजक्या. आज मी या बाजारातून पहिलो चिलोय काय गो. असं कोण म्हणता रोज येतात तुम्ही बाजारात. होय मा. दूध विकून झाला काय घराकडे येतात. होय मा. मग तिया माझ्या चक्क पाया पडलाय. माणूस असा हो मी तुमच्या पाया पडले त्याच्यात काय झाला मोठ्यासा.
मी तुमची बायको असे ना हा माकाय माहिती हा म्हणून पाया पडलं आणि सगळ्या बायकांका असाच वाटता आपलं गो म्हणजे देवासारखं असतं काय सांगतो अवधी काही वाटा नाही सांगू अरे बापरे माझ्या अहो गोवासारखं असता तो असता पण गोवाच्या 2 पायात सगळा इशू असता खाली काय बघता काय पडला तियान मग आता सांगतो भावाच्या 2 पायात इश्व असता म्हणा गरवाल्या तुमका दिसत नाही आमका दिसता होय मी आजच बरा दिसला रोज दिसता मला हो रोज हो. म्हटलं असं काही बाबू आता काही दिसत नाही मावळ्याला मागं वाटतं बाहेर ठेवला त्याला बोकळं सचवता ना तुझ्यासाठी आलो घरात अगं वाटल्या तुझ्यासाठी आलो घरात अगं वाटल्या तुझ्यासाठी आलो गाडी काला हल्ला त्या ठेवलाच मी जवळ शोधतोय स्वतः हो तुमका सांगा काहीतरी मावळा मटण घेऊन येऊ मग वाटला कुठे लावून ठेवायचे आणि बोकलो येत नाही घेऊन जा तर नुकसान किती भीती त्या बोकल्याची नाही हा. कोणची ह्या माय सांगता माझं नाव जीव हो घराचे मालक तुम्हाला मालक साधारण बनविलं कुणी साधारण म्हणजे का साधारण पुरो कुणी बनविलं ज्या हा आजोबांनी बनविलं आज गेलो सगळं 7 बारा माझ्या नावावर करून अरे बापरे बरंच काही तुमच्या जवळ आहे तर कमी हा पण मला सांगा वडिलोपार्जित आहात एवढी सोन्यासारखी बायको काय सांगतोय सोन्यासारखी बायको आई माझी हैता सोना हो हैता सोना ना मग हैती पित्त अहो तुम्हाला फरक कळत नाहीये सोना एवढी सोन्यासारखी बायको संसारात असताना कशाला म्हणताय मला कळत नाही आल्यापासून पाहते मी या घरात तुमची नुसती कटकट 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 एवढंच चालू असतं कटकट कटकट नाही तर आणि ता पटपट 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 ता बोलता ता तात्का दिसतं ना ती फार समजूतदार आहे आणि माझी आई आहे ती अरे बापरे माझ्या मागा कशी ना माहिती हे आधीच कळलं तुम्हाला हा? मीच घेऊन आला तिला ना मोठं आवशीचं पुळकत का मी जसं सांगणार तसंच ती वागणार आहे हे बाबा पाहायचंय तुम्हाला हो. पाहायचंय जरा थांबा जा. मध्ये मध्ये बोलत राहू नका जा, जा. माझ्या आईची हो. मी समजूत काढते हम्म. जरा थांबा समाप्त आई काय झाला? का माझं काय सांगायचं होतंय माझा कोणी काही विचारायचं नाही मला कोणी काही सांगायचं नाही या घराची मालकी नाचय मी काय बघ. ऐक हे मात्र तुमचं बरं आहे काय तुम्हाला काही विचारलं की तुम्ही सांगता घराचे मालक म्हणून असं आहेत ना तिला काही विचारलं की ती सांगते घराची मालकीन काय म्हणून चुकला त्याचा काय चाललंय काय मालकाची तुमचं बाय मालकीनच सांगते हो पण काय केलात काय तिचा रागाने लाल बुंद झाली रागाचा बरा चढलाय तिचा बुटाची शिल्लक रवली हा. पण माझ्या आईचं काय केला काय केलं हो. आज कोण वर्ग आजवार सोमवार आहे हा? हो. सोमवार मग तुझ्या आवश्यक ना मावरा म्हटलं नव्हया कधी ते हाडू आज हवंय वेळ लागलाय तिला आता जरा थांबा इकडे आई बाबा काय म्हणताय त्यांचं मी कधी बोलणं ऐकत नाही हेच बरं तुला ऐकायला येत नाही आज वार कोणता आहे आजवर सकाळी कोणतरी म्हणत होता सोमवार आम्हाला हो ना आणि उद्या उद्या मंगळवार परवा बुधवार गुरुवार शनिवार शनिवार काय ऐकवार आहे तुला पुन्हा तुला काय वार विचारते आज मी उद्या- वार विचारते मी अगं आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे माझ्या गौरी मातेचा उपवास आहे ना, हे मंगळवारच्या तर सत्य आहे बरोबर. ना हो. मग आज सोमवार असताना घरात असं जेवण शोभत तुला आई नकोच हट्ट का करतेस मला कळत नाही का हट्ट करतेस एवढा तुझं मग उपास असा मंगळवारी ना हो. मग सोमवाराबद्दल भांडत किती अगं खायचं नसतं सोमवारी सुद्धा खयच्या सोमवारा अगं झाल्या तो- खाता नाही म्हणा खयच्या सोमवारा झाल्या खाता नाही अगं म्हणा. बाहेर आणि देव कधी सांगत नाही सांगत नाही ना मग- मग तुम्ही देवांचा अपमान करतात म्हणून देवांचा राग येता मग केव्हा ती तुमच्या कपाळावर बसतं अपमान आम्ही नाही, तू करतेस. सोमवारी काय खायचं नाही मंगळवारी काय खायचं नाही हं. आयतवारा खाऊ काय नाही खायचंच नसतं. आयतवार कोण जगो त्या सूर्याचो हा. विचारो सकाळी उगावता सांचे जाऊन मावळता हं. सगळ्यांचा उजेड देतात त्याच्या जीवावर सगळे जगत सामान्य अगं पण मग त्याच्या वारात काय मावरा मटण खायचा किती त्याचा अपमान आई देव कधी तुमका देव कधी सांगत नाही सगळ्यांच्या बाहेर तो बंधन नको अगं पण देव कधी सांगत नाही मग तुम्ही काही गोष्टी आपण श्रद्धेने पाळायच्या असतात मग त्याच्यावर मला श्रद्धा श्रद्धा नाही. तरच देव पावतो उगीच देव पावत नाही मग सोमवारावर श्राद्ध असता मग आयतवारावर श्राद्ध नाही का तुमची अगं पण मला सांग एवढी ती रागावतेच ना तू. कारण आहे का देवाचं बोट ठेवतात हा तर माझा उपवास आहे
हा काय कायमस्वरूपी आहे का? आहे का? हा जो माझा उपवास आहे ना, श्रावण महिन्यातील मंगळवारचा उपवास आहे, हे तर सत्य आहे ना. मग हा श्रावण महिना संपला की हवं ते खा ना तू, मी तुला आणून देईन. बाबांना सांगितले तुला हवं ते आणून देतील. हा श्रावण महिना जरा थांबशील काय? काय हो तुझं बापूस आणि तू काय मग खुळाचा मानतास होय? आता तुला वेळी आम्ही काय समजू ग? मी खुळाणार आणि खुळवून देणार, मी खुळवून लावून देणार, समजला ना? काय मोठेपण नका सांगता. काय? श्रावण महिना सोडलो का होय आता हवं ते खा, हवं ते खा. श्रावण महिना सोडलो काय गणपती येतो लो, भाद्रपद विकतो लो. काय? समजला ना? मग गणपती घरात असताना कोण मावरा अगं म्हणा मग गणपती नंतर खा ना. तो गेलो का मध्ये सांगताना जाता माळवळ जिले पित्रा येऊन शगलावर बसली होय. पित्रा गेल्याशिवाय 15 दिवस काय खाऊ का वाटतं ना सांगताला. ती गेली का मध्ये सांगला आता देवीचं घट बसतो 9 दिवस काय खाऊ का वाटतं. आता खुळाला म्हणतात काय गो? अगं नाही बा. नाही केलं म्हणून कधी करते? खाया म्हणून कधी काढता? अगं पण नको वाटतं, काय करतेस तू? मी करत अगं जरा तरी आहे की नाही आमचं? मी काय म्हणतो काय? मी तुमच्या आरती येतं जा पण भक्ती करताना त्यांना करूची. तुमचे अगं पण- 17 आहोत माझं देव एक असा. हा. मी तुमच्या आड येतोय काय करा तुम्ही. अगं पण तुझी साथ आम्हाला हवी मी ग. साथ देईन नाही की म्हणतो. वाटतं काय करतेस? मी आणले तरी पाटल्याला बांधून खाय काय? आणि मग हे नाव येईन आणि तुमच्याकडे बसा. मग इथं झाला आणखी काय सांगा. आणि वास येईल त्याचं का? तोंडात त्याच्या टाकू वया वाट नाही येऊ तू. तुला आता वेळ लागेल. तुला खुळावला तो का वेळ लागला आता. ऐकतच नाहीये ती. कोण खुळावलं? मला सांगते. कोणाच्या काटलं हा, त्याच्यात काय मला? माझ्या चढवा. तुझ्या चढू हा. हं? चढवार का खाली बघलं होय? नानाचा मोठा म्हणून तुम्ही नानाचा मोठा काय? नानी त्याच्या महिन्याला लगेच होय. घ्या. नानाचा मोठा मी केलाय. लेकिन आता काय येऊन बघला? हो, तेव्हा सांगला मला काय बघतलंय मी बघतलंय या इलाक्यात का हो. 10-12 म्हशी होय तो. 8-9 गाय आणि आता करतलंय काय हे बघता, ये बायको- राहती म्हस घरात दिलाय सगळा दूध पातळ झाला बायको मेली. हे बघता, सगळ्यांच्या दारा लावून अरे माझ्या साहेब कोणीतरी कोणतरी पोर बघायला लगीन करा. माझी बायको मेलेली, माझी बायको मेली दुसऱ्या ह्याच्यासाठी